नमस्कार मित्रांनो, विण दोघांतीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात समर आणि स्वानंदीमधला एक अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा मग, आज ऑफिसमधून घरी समर येतो आणि किचनमध्ये जातो. तिथे बघतो तर काय, स्वानंदी पूर्ण किचनभर असलेल्या तांब्या, पितळाची आणि ब्रासची जुनी भांडी स्वतः धुवून आणि पुसून ठेवत असते. तिला एवढी मेहनत करताना पाहून समर तिच्याजवळ जातो आणि विचारतो, स्वानंदी मॅडम काय करताय तुम्ही हे सगळं? स्वानंदी दमलेल्या सुरात म्हणते, हे बघा ना, ही सगळी भांडी स्वच्छ करते. समर तिला आठवण करून देत म्हणतो, अहो पण तुम्हीच म्हणणारा होतात ना की स्टाफ हे सगळं काम करून घेईल, स्टाफ करून. त्यावर स्वानंदी समजूतदारपणे उत्तर देते, अहो राजवाडे, आपल्याला स्टाफला आधीच किती कामं असतात, त्यावर आधीच कामाचा लोड आहे आणि मी एक्स्ट्रा ॲडिशनल कामं कशाला त्यांच्याकडनं करून घ्यायची. तिची काळजी पाहून समर लगेच पुढे येतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम चला मी पण तुम्हाला मदत करतो. स्वानंदी बोलते की अहो कशाला मदत करतायत? समर बोलतो की कशाला म्हणजे? नाही नाही, मला पण मदत करू द्या. भांडी पुसायला लागतो. स्वानंदी काळजीने म्हणते, अहो पण तुम्ही दिवसभर थकून आला आहात ना. तेव्हा समर बोलतो की थकून? तुम्ही नाही आलात का थकून? तुम्ही पण तर ऑफिसमधून आला आहे ना, मी मदत करतो. असं म्हणत दोघंही हसत खेळत भांडी ओढाओढी करायला लागतात. स्वानंदी हसतच त्याला टोमणाही मारते, अहो कशाला उगीच, अहो तुमचं वय आहे का हे करायचं? त्यावर समर एकदम बोलतो की वय म्हणजे तुम्ही मला वय झालं की म्हणताय? मी म्हातारा झालो आहे? हे बघा, नवरा बायकोच्या नात्यामध्ये वयाचा काही संबंध नसतो. नवरा बायकोमध्ये सामंजस्य असतं आणि ते एकमेकांसाठी नेहमी सेम सेम असतात. समरचे हे गोड बोलणं ऐकून स्वानंदीला हसून म्हणते, हो. त्यानंतर दोघे एकत्र मिळून भांडी पुसायला लागतात. काम करता करता समर खोडकरपणे नळाच्या पाण्याचे शिंतडे तिच्या स्वानंदीवर उडवतो. स्वानंदी लाजते, हसायला लागते. तिच्या चेहऱ्यावर उडालेले पाण्याचे थेंब पाहून समर हळूच पुढे सरकतो आणि तिच्या साडीच्या पदराने तिचा चेहरा अतिशय प्रेमाने पुसतो. अशा प्रकारे या दोघांची गोड आणि रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळतो आपल्याला. तर इकडे सूश अजूनही झालेल्या प्रकारामुळे अस्वस्थ असते. ती मल्लिकाजवळ रडवलेली होऊन बोलते, आज सगळं खूप वाईट झालं, खूप बॅड झालं, सॉरी मॉमीनला. मल्लिका तिला जवळ घेते आणि म्हणते की अगं तू कशाला सॉरी बोलतेस? तेव्हा सूश रडत असते आणि बोलते की आज माझ्यामुळे आजी रडल्या आणि ताई अगदी बरोबर सांगत होती, मी तिचं ऐकायला हवं होतं. उलट तुम्ही सांगितल्याप्रमाणे रिनोव्हेशनही झालं नाही आज. सूसला स्वतःची चूक उमगलेली पाहून मल्लिका लगेच तिची खोटी माया दाखवते. म्हणते की किती भोळी बाबडी आहेस गं माझं बाळ तू. आणि ती लगेच सूसच्या डोक्यात स्वानंदीबद्दल विष कालवायला सुरुवात करते. मल्लिका तिची कानभरणी करते, बोलते, बघितलंस ना स्वानंदी कशी आहे ती, कशी तुला नेहमी सगळ्यांसमोर घालून पाडून बोलते, तुझं इन्सल्ट करते. सुशही म्हणते, पण मॉमीला आज ताई खरंच बोलत होती, मी तिचं ऐकायला हवं होतं. मल्लिका लगेच डाव उलटते आणि म्हणते, अगं तिला आधीच माहिती होतं की हे झालं, आधीच तिला माहिती होतं की आजींना वाईट वाटणारच आहे, म्हणून तिने मुद्दाम सगळा ड्रामा केला. मल्लिका स्वानंदीबद्दल अजून एक नवी ठिणगी टाकण्यासाठी सुशला जुन्या गोष्टींची आठवण करून देते. ती बोलते, बघितलं ना तुमच्या रिसेप्शनच्या वेळेसही ती स्वतः हिरोईन बनली होती. तिला नेहमी स्वतःलाच हायलाईट करायचं असतं, पण खरी हिरोईन तर माझी सूश आहे ना. मल्लिकाच्या या गोड बोलण्याने सूश लगेच झाडावर चढते आणि पुन्हा बोलते की हो मॉमीला, खरी हिरोईन तर मीच आहे, मला काही विलन बनायचं नाही आहे. अशा प्रकारे मल्लिका पुन्हा सूशची कानभरणी करते. समर जेव्हा स्वानंदीला मदत करत असतो तेव्हा स्वानंदी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहो राहू द्या ना, तुम्ही जा आता. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढे बिझनेसमॅन आहात, घरात अशी कामं करताना बरं दिसतं का? तेव्हा समर हसून बोलतो की अहो तुम्हाला कोणी सांगितलं की बिझनेसमॅन कामं करत नाही म्हणून, तेही काम करतात. पण स्वानंदी ऐकत नाही. ती पुन्हा आग्रहाने म्हणते, अहो ऐका ना राजवाडे, तुम्ही आराम करा. तेव्हा समर मात्र तिच्या काळजीपोटी तिथे न थांबता बोलतो की नाही, आराम करायची एवढी गरज नाही आहे, तुम्हाला गरज आहे. दिवसभर ऑफिस करून तुम्ही पण आलायत ना. स्वानंदी त्यावर बोलते की अहो ऑफिस करून हे सगळं कामं करण्याची मला आधीपासून सवय आहे. मग समर बोलतो की म्हणजे तुम्ही हे सगळं फक्त माझ्यासाठीच करतायत ना. मग तेव्हा स्वानंदी बोलते. तेव्हा समर बोलतो की नाही, चला बरं ठीक आहे. मग ती तिच्या हातातली भांडी बाजूला घेत म्हणते, धरा ही भांडी आणि ठेवा तिकडे. समर बाजूला ठेवतो. स्वानंदी भांडी बाजूला ठेवते. हुकुमाच्या सुरात समर बोलतो की आता चला बस झालं काम, आता शांतपणे आराम करायला जा. आणि तेव्हा स्वानंदी नाही बोलत असते. तेव्हा समर बोलतो की जा आणि आता यावर अजिबात चर्चा नको आहे. मी मितालीला सांगतो की ती ही सगळं व्यवस्थित करून ठेवेल आणि मी स्वतः काहीही करणार नाही आहे. स्वानंदी बोलते की हट्टी आहात नुसते. तेव्हा समर बोलतो की हो चला चला, जा आधी आराम करा. तेव्हा स्वानंदी जाते.
ती गेल्यावर समर मितालीला बोलतो आणि सांगतो की मिताली हे नीट जागेवर ठेव आणि यापुढे अशी गोष्टी पुन्हा व्हायला नको, म्हणून समर तिला बजावूनही सांगतो. तिकडे सुश तिच्या खोलीत एकटीच मल्लिकाच्या बोलण्याचा विचार करत असते. ती स्वतःशी पुटपुटत असते की मॉम इन लॉ जे सांगतात ते अगदी 100% बरोबर आहे. माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत. ताई ना माझ्याशी खूपच अति वागते आजकाल. ती माझ्या इनोसन्सचा, माझ्या चांगुलपणाचा नेहमी फायदा घेते. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते की सुश. तेव्हा सुश आधीच पारा चढलेला असतो. ती स्वानंदीला पाहताच बोलते की काय गं ताई, आज माझ्यावर सगळ्यांसमोर एवढं ओढून तुला खूप चांगलं वाटलं ना, तुला समाधान वाटलं ना. स्वानंदी तिच्या बोलण्याचं वाईट वाटतं. ती तिला समजावते, अगं सुश, मी तुझ्यावर ओरडले कारण की तू जे करत होतीस ते मला सांग की या उगाचच गंमत म्हणून तुझ्यावर ओरडले का गं. सुश उत्तर देते की हो, आजकाल तेच होतं आहे ना. आजकाल तू फक्त ओरडतच असते. दुसरं काय करतेस तू माझ्यासोबत? माझ्यावर हक्क गाजवायला आणि मला सगळ्यांसमोर खाली दाखवायला तुला खूप आवडतं ना. स्वानंदी शांतपणे तिच्याजवळ जाते आणि बोलते की सुश, अगं हे बघ, मी तुझ्यावर ओरडते कारण तू आज जे केलंस ते तरी मनातून योग्य वाटलं का? मी तुला जे काय बोलते ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी बोलते. सुश, नीट विचार करून बघ. आजकाल आपल्यात फक्त आणि फक्त भांडणच होत आहेत. आपण दोघी आधीसारख्या एकमेकांशी मन मोकळं संवादच साधत नाही. तुला कळतं आहे का मी नेमकी काय म्हणते? सुश स्वानंदीच्या समजवण्यावर काय उत्तर देते ते तिलाही कळत नसतं. स्वानंदी सुशला जवळ घेते, अगदी कळकळीने समजवण्याचा प्रयत्न करते की सुश, अगं आपण दोघी घरातल्या सुना असण्याआधी एकमेकींच्या बहिणी आहोत गं. काय चाललं आहे तुझं हे? तेव्हा सुश मल्लिकाच्या कानभरणीचा एवढा परिणाम झालेला असतो की ती स्वानंदीलाच उलटून बोलते, काही काय ताई, मला चांगलं माहीत आहे तुला या घरातले सगळे अधिकार स्वतःकडेच ठेवायचे आहेत. तू माझ्यावर जळतेस हो ना. हे ऐकून स्वानंदी हादरून जाते आणि बोलते की जेलस? आणि मी? अगं सुश, मी का जेलस होईल तुझ्यावर? सुश पुढे बोलते, हे बघ ताई, तू काहीही कर, पण एक लक्षात ठेव, मी तुझा हा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. या घराची हिरोईन मीच आहे. स्वानंदी गोंधळून विचारते, कसला प्लॅन सुश, काय बोलतेस? तेव्हा सुश रागात बोलते की मला विलन बनवण्याचा तुझा प्लॅन मी तो कधीच पूर्ण होऊ देणार नाही. एवढं बोलून सुश रडत रडत तिथून निघून जाते. स्वानंदी तिथे स्तब्ध उभी राहते. तिला काही समजत नसतं की सुश अचानक तिच्याशी असं का वागायला लागली म्हणून. इकडे बेडरूममध्ये स्वानंदी विचार करत बसलेली असते. तितक्याच समर तिथे येतो आणि चेहऱ्यावर हसून म्हणतो, स्वानंदी मॅडम, झालं बरं का सगळी भांडी आवरून. पण स्वानंदी अजूनच तिच्या विचारात गुंतलेली असते. तिच्या चेहऱ्यावरचा ताण पाहून समर विचारतो, अहो काय झालं? मगाशी तर बाहेर छान होतात, हसत खेळत होतात, आता अचानक काय झालं? स्वानंदीच्या काळजीच्या सुरात बोलते की मी सुशचा विचार करते. हो, सुश अशी नाही आहे मुळीच. मी तिला लहानपणापासून जवळ बघितले. ती कधीच अशी वागू शकत नाही. तिचं विश्व तरी काय आहे? एखादी आवडती लिपस्टिक घेण्यासाठी पैसे जमा करणं, सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले की पार्टी करणं आणि फॉलोअर्स कमी झालं की नाराज होणं. या पलीकडे तिचं काही जग नव्हतं. लग्न वगैरे तर तिच्या डोक्यात लांब नव्हतं. मग आता अचानक ती अशी का वागायला लागली? समर तिला समजवतो की स्वानंदी मॅडम, आता नका इतका विचार करू. आता तिचं लग्न झालं आहे ना, त्यामुळे कदाचित तिला असं वाटत असेल की घरातले सगळे अधिकारही सगळ्यांसारखे तिलाही मिळावे. स्वानंदी बोलते की हो, पण राजवाडे, तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्यांमागे मल्लिका काकू आहेत म्हणून? तेव्हा काकूचं नाव ऐकताच सगळं चक्रावतो आणि म्हणतो की काकू, माझी काकू? नाही स्वानंदी मॅडम, काकू असं का करेल? तेव्हा स्वानंदी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते, हे बघा राजवाडे, मला मान्य आहे की त्या तुमच्या स्वतःच्या काकू आहेत, पण स्वतः तुम्हीच विचार करा ना, सुश ही कधीच घरगुती गोष्टींमध्ये रमणारी नव्हती आणि अंशू तो किचनमधल्या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष देणार नाही. मग हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून होतं आहे? पण समरचा आपल्या काकूवर इतका अफाट आंधळा विश्वास असतो की स्वानंदीच्या या संशयावर अजिबात तो विश्वास ठेवत नाही. स्वानंदी समरला थेट सांगते की बघा राजवाडे, मला तरी पूर्णपणे काकूच आहेत यामागे असं वाटतं. समर अजिबातच पटत नाही. तो बोलतो, नाही स्वानंदी मॅडम, या बाबतीत आपलं कधीच एकमत होऊ शकणार नाही आणि मला तुमचं म्हणणं पटणारही नाही. समर आपल्या काकूच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नसतो. तो पुढे अतिशय भावनिक होऊन स्वानंदीला सांगतो की स्वानंदी मॅडम, माझ्या आईवडिलांनंतर माझ्या आयुष्यात आणि या घरात जर कोणी सर्वात महत्त्वाचं असेल तर त्या माझ्या काकू आहेत. त्यांनी मला अगदी मुलासारखं सांभाळले आणि त्यांच्या 3ही मुलांना मी फक्त लहान भावंड नाही तर स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले. माझी फॅमिली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर तुम्हाला खरोखरच असं वाटत असेल तर आधी मला ठोस पुरावा आणून दाखवा. समरच्या या आव्हानावर स्वानंदीसुद्धा मागे हटत नाही. ती त्याला लगेच चॅलेंज करते की ठीक आहे, वेळ आल्यावर मी तुम्हाला पुरावाही आणून दाखवेन,
पण या वादामुळे आता समर आणि स्वानंदीच्या नात्यात कुठेतरी एक कटुता आणि अंतर होतं. तिकडे मल्लिका आणि अंशुमन एकत्र बसून सुशच्या वागण्यावर चर्चा करत असतात. मल्लिकाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आज सुशने चक्क गुगलीच टाकली. तिला स्वानंदीचं म्हणणं कसं का पटलं. त्यावर अंशू बोलतो की हो ना, या घरात सुश आल्यापासून पहिल्यांदाच तिने स्वानंदीची बाजू घेतली. मल्लिका बोलते समोर त्या सख्या बहिणी आहेत ना, रक्ताचं नातं कधी ना कधी डोकावणारच. पण आपण सुशला या गोष्टीतून लगेच बाहेर काढलं पाहिजे. आपण तिच्या डोक्यात नेहमी स्वानंदी, समर आणि त्या म्हातारीबद्दल सतत काही ना काही भरवत राहायचं. काल काल भांड्यांचं निमित्त झालं, काल आप्पीचं झालं, आज भांड्यांचं निमित्त झालं आणि उद्या अजून नवीन काहीतरी गुगली टाकावी लागेल. आणि मल्लिकाच्या या नव्या कारस्थानावर आजचा हा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघितलं की मल्लिका काकूच्या कारस्थानामुळे आता थेट समर आणि स्वानंदीच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आहे. स्वानंदी समोर मल्लिका काकूंचा खरा चेहरा आणू शकेल का, की काकूंवर असणारा आंधळा विश्वास समरला स्वानंदीपासून लांब करेल. तुम्हाला काय वाटतं, स्वानंदी तिचं हे चॅलेंज कसं पूर्ण करेल? तुमची मतं मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या असेच इंटरेस्टिंग रिव्ह्यूज सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.